नमस्कार, मी दीक्षा चंदनशिवे. आपण पाहत आहात सांगोल्याची रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा. सांगोल्यात नंग्या तलवारीने 2 गटात राडा. 33 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. सांगोला शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून हातात नंगी तलवार आणि लाठ्या-काठ्या घेऊन 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सांगोला पोलिसांनी कठोर पाऊल उचलत तब्बल 33 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी रात्री 8:15च्या सुमारास सांगोला पंढरपूर हायवेवरील शेतकरी महिला सूतगिरणी समोरील मोकळ्या जागेत 2 गट बेकायदेशीररित्या एकत्र जमले होते. सांगोला पोलीस ठाण्याचे फिर्यादी बाबासाहेब वसंत पाटील आणि त्यांच्या पोलीस पथकाने या जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका आणि शांतता राखा असे वारंवार बजावले. मात्र जमावातील इस्मांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. यातील बंडू दामू मासाळ याने हातात लोखंडी तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. इतर 32 आरोपींनी लाठ्या-काठ्याचा वापर करून आपापसात तुफान हाणामारी केली. या घटनेमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या राड्या प्रकरणी पोलिसांनी सचित ज्ञानेश्वर हजारे, राहणार खर्डी, काशिलिंग गाडेकर, अतुल येडगे, बंडू मासाळ यांच्यासह सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा आणि आटपाडी तालुक्यातील 33 जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS अंतर्गत विविध कलमानुसार तसेच शस्त्र अधिनियमाखाली नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बनसोडे करत आहेत. कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ही होती आत्ताची मोठी बातमी. आपण पाहत रहा सांगोल्याची रणरागिणी न्यूज. धन्यवाद.